अमरावतीमधील 11 पर्यटक श्रीनगरहून कटराच्या दिशेने रवाना. श्रीनगरवरून कटराच्या दिशेने खासगी वाहनाने रवाना करण्यात आले. प्रशासनाकडून कुठलीच व्यवस्था झाली नसल्याचा पर्यटकांचा आरोप. छत्तीसगड आणि तेलंगणाच्या बॉर्डरवर नक्षलवाद्यांसोबत चकमक. आतापर्यंत 5 नक्षलवाद्यांचे मृतदेह हाती लागल्याची माहिती. नांदेडमध्ये हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. संघटनांनी एकत्र येत दहशतवाद्यांचा पुतळा जाळत केला निषेध व्यक्त. राज्यात जनसेवेत कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना पूर्व परवानगीशिवाय कार्यालय सोडल्यास निलंबन. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश. अमरावतीमध्ये पहलगाम येथील हल्ल्याचा वकील संघाकडून निषेध. दहशतवाद्यांना कडक शासन करा, अमरावतीतील जिल्हा वकील संघाची मागणी. डोंबिवलीमध्ये शाळा बंदची हाक. टिळकनगर शिक्षण प्रसार मंडळाच्या वतीनं शाळा बंदची हाक देण्यात आली आहे. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपी कृष्ण आंधळेला पकडण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू. 2 नवीन अधिकाऱ्यांचा एसआयटीत केला समावेश. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पेपर अर्धा तास उशिरा दिल्यानं प्राचार्याला बजावली नोटीस. विद्यापीठ परीक्षा विभागासह कुलगुरूंची कारवाई. मिरजेत पाकिस्तानी शब्द लिहिलेले डिजिटल बॅनर फाडले. पाकिस्तानी ड्रेस मटेरियल विक्री करण्यावर खरं तर बंदी घालण्यात आलेली आहे. तर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांचा इशारा. पाकिस्तानचा अरबी समुद्रात गोळीबार सराव सुरू. लढाऊ जहाज क्षेपणास्त्र डागण्याचा खरं तर सराव करण्यात येणार आहे. भारतानं कारवाई करताच पाकिस्तान सतर्क. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.